चला विद्यार्थ्यांनो, आज आपण वर्गीकरण या टॉपिकला सुरुवात करतोय. गणितच बुद्धिमत्ताचं आपण लेक्चर घेतोय. ह्याच्यामध्ये आपण काय शिकणार आहोत तर वर्गीकरण कशा प्रकारे करायचे. तुम्हाला बुद्धिमत्तेमध्ये जे काय येतं, जे काय टॉपिक आहे त्याच्यानुसार आपण काय करत आहोत तर टॉपिकला सुरुवात करणार आहोत. आता यातला आपण दुसरा टॉपिक बघतोय वर्गीकरण. दुसरा टॉपिक बघतोय आपण काय आहे वर्गीकरण. आता वर्गीकरण करताना आपण त्याच्यामध्ये काय काय बघणार आहोत तर शब्दसंग्रह हा त्यातला पहिला कन्सेप्ट आहे. शब्दसंग्रह, तुमचा शब्दसंग्रह वाढला पाहिजे. बघा विद्यार्थ्यांना, माझं म्हणणं काय आहे की तुमचा शब्दसंग्रह जास्तीत जास्त काय झाला पाहिजे, वाढला पाहिजे. आता शब्दसंग्रह का वाढवायचा, पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देते. जेव्हा आपण बुद्धिमत्तेचे टॉपिक बघतो त्या टॉपिक मध्ये पहिल्यांदा आपल्याला बऱ्याचशा गोष्टी बेसिक माहिती पाहिजे की फुलांचे कुठले कुठले, आपल्याकडे भरपूर प्रकारची फुले आहेत बरोबर. आपला देश कसा आहे, विविधतेमध्ये एकता आहे बरोबर. म्हणजे विविधता आहे, म्हणजे फुलांमध्ये पण कशी असणार आहे, विविधता असणार आहे. मग जी काय विविधता असते ती फुलांमध्ये आहे, फळांमध्ये आहे, धान्यांमध्ये पण आहे बरोबर. ही जी सगळी आहेत माझ्या बाळांनो, तर काय आहे हे वर्गीकरण करायला लागतं आपल्याला. बुद्धिमत्तेमध्ये आपल्याला माइंडला काय द्यावी लागते, चालना द्यावी लागते. आता मी सांगितलं फुल, मी फुले टॉपिक घेतला, त्यातलं मी पहिल्यांदा म्हणलं की फुल. बाळांनो फुल, फुलाचं मला वर्गीकरण करायचं आहे. माझ्याकडे 4 ऑप्शन आहेत, त्याच्यामध्ये 3 फुलं आहेत आणि 1 फुल नाहीये. म्हणजे फुल आहे पण त्याचा वास येत नाही, असं 1 फुल आहे. आता मोगऱ्याचा वास येतो, गुलाबाचा, जाई, जुई बरोबर, या सगळ्यांचा वास येतो. बऱ्याचशा फुलांचा वास येतो. बरीचशी फुलं आहेत पण त्यांचा वास येत नाही. ह्यांचं आपल्याला काय करायला लागतं, गटाच्या बाहेर ते काढायला लागतं बरोबर आहे. आपलं मराठी महिने आहेत, ज्येष्ठ, आषाढ, कार्तिक, श्रावण, भाद्रपद बरोबर. त्याच्यातला एखादा प्रश्न येतो की 30 चा महिना असणारा कुठला हे आहे, महिना आहे 30 महिने असणार आणि 31 दिवसाचं काय करायला लागतं, बाहेर काढावं लागतं. नाहीतर 31 महिनेवाले येतात आणि त्यातनं 30 उचलून काय करावं लागतं, आपल्याला बाहेर काढावं लागतं. म्हणजे त्याचं वर्गीकरण करावं लागतं. बरीचशी वाहने आहेत. आता बघा, आपण रस्त्याने चालतो, मग रस्त्यावर काय काय चालतं, हवेत काय काय उडतं आणि पाण्यामध्ये काय काय चालतं, ह्याची पण आपल्याला माहिती पाहिजे. हे बेसिक गोष्टी आहेत बाळांनो. त्याच्यानंतर प्राणी आहेत, कुठले कुठले प्राणी आहेत, कुठले पक्षी आहेत आपल्यामध्ये, कोण उडतं, कोण उडत नाही, कोण चालतं, कोण झाडावर बसतं, ह्या पण बेसिक गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. रंग माहिती पाहिजेत, पदार्थांची चव माहिती पाहिजे. आता बघा, जर मी म्हणलं चिंच आंबट आहे बरोबर, तर आवळा कसा आहे, तुरट आहे. तुरटी तुरट बरोबर. म्हणजे हे त्याचं काय करते, मी प्रत्येकाचे सांगते की ह्या पदार्थाची चव कशी आहे, ह्याचा रंग कसा आहे. जर मी म्हणलं की मीठ पांढऱ्या रंगाचं आहे बरोबर, मिठाचा रंग कसा आहे, पांढरा आहे. परत मी म्हणलं की तुरटीचा खडा आहे, त्याचा रंग पण कसा आहे, पांढरा आहे. मी म्हणलं खडी साखर आहे, खडी साखरचा रंग पण पांढरा आहे. आणि त्याच्यामध्ये मी दुसरा एखादा शब्द टाकला तर मला वेगळा करता आला पाहिजे रंगानुसार, की हा शब्द कसा होतोय, बाहेर जातोय. आणि हे 3 शब्द यांचा कलर कसा आहे तर सेम रंग आहे. असं महिने झाले, पदार्थ झाले, वाहने झाली, धान्य. आता सगळ्यांना माहिती आहे आपण गहू, ज्वारी, मका, बाजरी सगळे पदार्थ असतात. तांदळाची सुद्धा आपण भाकरी खातो बरोबर आहे. पण असे धान्य असतात की ते काय करतात, आता बघा गव्हाची चपाती बनवतो बरोबर, अजून गव्हाची लापशी पण बनवतात, गव्हाची काय काय ठिकाणी खीर पण बनवतात. झालं. आता जर मी भाकरी घेतली, भाकरी ज्वारीची पण बनवतात, बाजरीची पण बनवतात बरोबर, तांदळाची पण भाकरी बनवतात. बघा धान्यांचं पण आपल्याला विविधता, मग कुठल्या धान्यापासून काय बनतं हे पण आपल्याला माहिती पाहिजे. आता फळे घेऊयात, कुठलं फळ कधी खातो बघा, कुठले कुठले फळे आपण जास्तीत जास्त खातो त्यांच्याविषयी पण थोडीफार माहिती पाहिजे. की आंब्याचा रंग कसा कसा असतो, ड्रॅगन फ्रूट आहे, ड्रॅगन फ्रूटचा रंग कुठला असेल, संत्रे आहे, मोसंबी आहे, त्याच्यावरती रंग कसला आहे, आतमध्ये रंग कोणता आहे, एक बी असणारं फळ कोणतं आहे, अनेक बी असणारं फळ कोणतं आहे. या पण गोष्टी काय पाहिजेत, आपल्याला माहिती पाहिजेत. काय पाहिजेत बाळांनो, माहिती पाहिजेत. ह्या पण गोष्टी आपल्याला काय पाहिजेत बाळांनो, तर माहिती पाहिजे बरोबर. आता वर्गीकरण टॉपिक करतोय, आता ह्याच्या पुढे जरा आपण बघूया. आता आपल्याला जे काय प्रश्न विचारले ते, आता काय काय प्राणी आपण पाळतो आणि काय काय करतो आपण पाळत नाही बरोबर. बरोबर. आता आपण आपल्या घरी, आपल्या गावाला काय काय पाळतो, बैल असतो आपल्याकडे पाळण्यासाठी, अजून
अजून काय पाळतो आपण? बैल पाळतो. अजून काय काय पाळतो आपण? शेळी पाळतो. मेंढी काय कांची इथं पाळली जाते. हा, अजून कुत्रा आहे, मांजर आहे, कोंबडी आहे, हे सगळेजण आपण काय करतो? पाळतो. गाय पण काय करतो? पाळतो. बरोबर आहे. म्हैस पण काय करतो? पाळतो. बरोबर. आता ह्याच्यात जर प्रश्न विचारला की दूध देणारे प्राणी कोणते आहेत, आणि एखादा प्राणी ह्याच्यामध्ये असं की तो दूध देत नाही, मग तो गटाच्या काय निघतो? बाहेर निघतो, वेगळा निघतो. तसंच आहे, मी ते एक प्रश्न विचारलाय तुम्हाला बघा, मांजर, कुत्रा, वाघ आणि बैल. आता ह्याच्यामध्ये माझं बाहेर काय निघत? बघा, मांजर पाळतो आपण, पाळीव प्राणी आहे. कुत्रा पण घराची राखण करतो, कुत्रा पण पाळीव प्राणी आहे. बैल पण आपण आपल्या गावाला पाळतो. पण वाघ पाळतो का आपण? पाळतो नाही पाळत. मग ह्याच्यातून गटातनं बाहेर शब्द कुठला निघेल? आपला वाघ. कुठला शब्द गटाच्या बाहेर निघेल? वाघ. बघा, मी वर्गीकरण करताना कसं करते, आपल्या घरापासून सुरुवात केली. पहिल्यांदा मी आपल्या घरापासून सुरुवात केली. आता माझ्या घरामध्ये मांजर आहे, माझ्या घरामध्ये कुत्रा पण आहे, आमच्या गावाला बैल पण आहे, पण आमच्या घरामध्ये काय नाहीये? वाघ. वाघ कोणी पाळतं का? हा माझा पहिला प्रश्न आहे. तर कोणी सुद्धा वाघ पाळत नाही. दुसरा प्रश्न आहे, हात आहे, पाय आहे, नाक आहे, आंबा आहे. आता आंबा काय आहे? फळ आहे. आणि हात, पाय आणि नाक काय? आपल्या शरीराचे काय आहेत? अवयव आहेत. ओके, मग ह्याच्यातून बाहेर काय निघल? आंबा. बरोबर. बाहेर काय निघणार आहे आपलं? तर आंबा हा बाहेर निघणार आहे. पुढे सफरचंद, केळ, पेरू आणि कांदा. आता बघा, आपण फळं खातो. आता कांदा आपण खातो जेवणामध्ये, पण फळामध्ये कांदा आहे का? नाही. मग बाहेर काय निघेल? आपला कांदा. कांदा काय निघेल? आपल्या ह्याच्यातून बाहेर निघेल. आता बघा बाळांनो, मी पहिला तुम्हाला प्रश्न विचारला, घरापासून मी सुरुवात केली. ओके, मी घरापासून सुरुवात केली. मी काय म्हणलं? मांजर पाळतात, कुत्रा पाळतात, बैल पाळतात, पण वाघ पाळतात का बाळांनो? नाही पाळत. मग गटाच्या बाहेर काय निघाला शब्द माझा? वाघ निघाला. मी दुसरा प्रश्न घेतला, ह्यांनी विचारलं वर्गीकरण करा ह्याच्यामध्ये. तर ह्यांनी दिले की हात, पाय, नाक. आता हात आहेत, पाय पण आहेत, नाक पण आहे. आंबा काय तुमच्या शरीराचा अवयव आहे का? नाही. मग बाहेर काय निघालं? आंबा. काय बाहेर निघतोय? आंबा. आता सफरचंद मी खाते, तुम्हीही खाता, हे काय आहे? फळ आहे. केळ तुम्हीही खाता, मीही खाते, हे पण काय आहे? फळ. हे पण काय आहे? फळ. पेरू पण काय आहे? फळ. पण कांदा हे फळ आहे का? नाही. हा, कांदा आपण घरी आपल्या भाज्यांसाठी यूज करतो, पण त्याला फळ म्हणतो का आपण? फळ म्हणून कांदा एक अख्खा खाल्लाय का आपण? नाही. म्हणजे कांदा हे फळ आहे का? तर नाही. मग आपल्या गटातून बाहेर निघणारा शब्द कुठला आहे? तर कांदा हा शब्द आपल्या गटातून काय निघेल? तर बाहेर निघेल. कुठून बाहेर निघेल? आपल्या गटातून कांदा हा शब्द काय निघेल? बाहेर निघेल. उंदीर आहे, सिंह आहे, मुंग्या आहे आणि किताब आहे. आता सांगा बाळांनो, उंदीर आहे, सिंह आहे, मुंग्या आहे आणि किताब आहे. किताब सगळ्यांना माहिती आहे. किताब म्हणजे काय? पुस्तक. बघा, आता उंदीर आहे, सिंह आहे, मुंग्या आहेत आणि किताब. किताब म्हणजेच बाळांनो काय? पुस्तक. आता हे तिन्ही काय आहेत बाळांनो? प्राण्यांच्या गणामध्ये येतात. बरोबर. मग पुस्तक काय प्राणी आहे का? नाही. बरोबर. मग गटाच्या बाहेर काय निघाल? आपलं पुस्तक. म्हणजेच काय बाहेर निघाल? किताब. बरोबर. गुलाब, मसूर, जास्वंद, सूर्यफूल. आता सांगा बघू, गुलाब सगळ्यांना आवडतो, वेगवेगळ्या रंगाचे गुलाब असतात. मसूर, मसूर काय फुलाचं नाव आहे का एखाद्या कुठल्या? कधी ऐकलंय मसूर नावाचं फूल? नाही. जास्वंद, जास्वंद फूल आहे. सूर्यफूल नावातच आहे, फूल आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये फूल कोण नाही आहे? तर मसूर हे फूल नाही आहे. मग गटाच्या बाहेर काय निघणार आहे? मसूर. गटाच्या बाहेर काय निघणार आहे? मसूर. बघा बाळांनो,
सगळ्यांनी लक्ष द्यायचंय, मी परत सांगते. आता बघा वर्गीकरणामध्ये काय काय पॉइंट येतात. एकतर आपल्या अवयवापासून सुरुवात करू, घरापासून सुरुवात करू. ओके, आता मी घरापासून सुरुवात केली की आपले पाळीव प्राणी कोण आहे आणि हिल्सचे प्राणी कोण आहेत, जंगलात राहणारे कोण आहेत, ह्याच्यामध्ये पण तुम्हाला वर्गीकरण विचारलं जातं. परत मी घेतलं आपले अवयव कोण आहेत त्याच्याविषयी घेतलं. आपण फळं खातो, फळांविषयी एक घेतलं उदाहरण. आता उंदीर, सिंह, मुंग्या सगळ्यांना माहिती आहेत प्राणी आहेत, छोटे मोठे कसलेही. आणि पुस्तक हे काय प्राणी आहे का नाही, त्याला पाय आहेत का नाही, तो एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो का नाही, त्याला आपण हलवतो, ती निर्जीव वस्तू आहे. आता गुलाब, जास्वंद, सूर्यफूल ही फुलांची नावं आहेत. बरोबर बरोबर ना, गुलाब आहे, जास्वंद आहे, सूर्यफूल ही फुलांची नावं आहेत. पण मसूर फुलांचं नाव आहे का, नाही. बरोबर, हे वेगळं निघतंय आपल्या ह्याच्यातलं. आता बघा मी वेगळी पण गणित घेतलेत थोडीफार. रेल्वे, विमान, बस आणि शिडी. आता रेल्वे विमान आकाशात उडते, बस आपण जे रस्त्यावर चालवतो ते. म्हणजे ह्या तिन्ही आपण काय करू शकतो बाळांनो, प्रवास करू शकतो ना. ह्या ठिकाणाहून त्या ठिकाणी जाण्यासाठी बस वापरतात, कधी कधी रेल्वेने जातात, कधी कधी विमानाने जातात. पण आपण शिडी आडवी टाकून त्याच्यातला प्रवास करतो का रे बाळांनो, नाही. मग गटाच्या बाहेर काय शब्द निघाला, तर शिडी हा शब्द गटाच्या बाहेर निघाला. आता मी शिडी टाकते, शिडीने मी प्रवास करते, मला माझ्या घरी जायचं, शक्य आहे का, नाही. म्हणजे गटाच्या बाहेर काय निघालं, तर शिडी गटाच्या बाहेर निघते. दूध आहे, तूप आहे, खोबरं आहे आणि मांस. आता दूध पितो, बरोबर आहे. आता बघा बाळांनो, आता ह्याच्यातनं बाहेर काय काढायचं. दूध पितो, तूप भाजीमध्ये टाकतो, चपात्याला लावून खातो, मांस नॉनव्हेज आहे खातो. खोबऱ्याचं काय करतो, खोबरं आपण सगळ्यांमध्ये काय करतो, कालवणामध्ये टाकून खातो. स्पेशली त्याच्यापासून काहीतरी बनवतो का आपण, नाही. मग गटाच्या बाहेर काय निघालं, आपलं खोबरे. बरोबर. आता बघा दूध आहे, दुधापासून मी दही बनवते, तूप बनवते, मी खाते पण पिते दूध पिते. तूप चपात्यांना लावून खाते, कधी भाजीमध्ये टाकते, म्हणजे ह्याचा पण उपयोग होतो, ह्याचा पण उपयोग होतो. त्याच्यानंतर मांस आहे, नॉनव्हेज आहे. तर खोबरं आहे, खोबरं आपण फक्त कालवणामध्ये युज करतो किंवा कोरडं खाऊ शकतो. ओके, पण ते कालवणामध्ये युज करतो. ह्या सगळ्यांचे हे सगळे आपण पदार्थ काय करतो, खातो. ह्याचं हे खातो म्हणजे कालवणामध्ये काय करतो आपण, भाजी करताना एकदम बारीक त्याचं वाटण वाटून त्याचा वापर करतो. मग बाहेर काय निघालं आपलं, तर खोबरं बाहेर निघेल. आता कृष्णा, गंगा, नदी आणि वाघ. आता ह्याच्यातून बाहेर काय काढायचं मला सांगा बघू, काय बाहेर निघेल. आता कृष्णा नदीचं नाव आहे, गंगा नदीचं नाव आहे, नदीचं नाव आहे. नदी नसेल इथं गोदावरी असेल. बघा कृष्णा, गंगा, गोदावरी आणि वाघ. तर ह्याच्यामधून बाहेर काय निघेल, वाघ बाहेर निघेल. ओके, बाहेर वाघ का निघाला बाळांनो, तर हे जे तीन आहेत हे काय आहेत, नद्या आहेत. नद्या आहेत, बरोबर. एक कृष्णा नदी आहे, गंगा नदी आहे आणि गोदावरी नदी आहे. ह्या तिन्ही काय आहेत, तर नद्या आहेत. तर वाघ हा प्राणी आहे, बरोबर. तो कुठे राहतो, जंगलात राहतो, बरोबर. म्हणजे बाहेर काय निघाला माझा, वाघ. आता शाळा, महाविद्यालय, हॉस्पिटल आणि बाजार. आता हॉस्पिटल आहे, महाविद्यालय आणि शाळा. शाळेमध्ये आपण काय करतो, शिकतो. महाविद्यालयामध्ये पण काय करतो, शिकतो. आपण आजारी पडलो तर कुठे जातो, हॉस्पिटलमध्ये जातो. बाजारामध्ये काय कामासाठी जातो आपण, भाजी वगैरे खरेदी करायला जातो, घरचं सामान आणायला जातो. हा, आता तरी विद्यार्थी म्हणतात काय हॉस्पिटल बाहेर काढा, तर नाही बाळांनो, हॉस्पिटल बाहेर येणार नाही. तर बघा ह्याच्यामधून बाहेर काय येतंय तुमचं, तर बाजार बाहेर येतोय. आता बघा
शाळा ही एक संस्था पण आहे, गव्हर्नमेंट म्हणजे सरकारची आहे, बरोबर. हे तिन्ही सरकारी आहेत. सरकारी आहेत ना, सरकार यांना पैसे देतं, बरोबर. पण बाजार हा गावाचा असतो, बरोबर. गावाचा आहे ना बाजार, जो काय आहे तो कुठे करतो आपण, गावात करतो, गावाचा बाजार असतो. म्हणजे ही काही संस्था आहे का कुठली, नाही. त्याला सरकार देतं का, काय नाही. ही काय आहे का, नाही. तर बाजार बाजार आहे. मग बाहेर शब्द काय येणार आहे आपला, बाजार. तर हे तिन्ही काय आहेत आपल्यासाठी, एक संस्था आहे. ओके. बघा, तुम्हाला वर्गीकरणामध्ये पहिल्यांदा मी टॉपिक घेतला, त्याच्यामध्ये मी तुम्हाला काय घेतलं, पहिल्यांदा सिंपलचं वर्गीकरण घेतलं. आता मी तुम्हाला त्याच्यातलं दुसरा टॉपिक घेते की त्याच्यामध्ये काय आहे. आता बघा, तुम्हाला वर्गीकरणामध्ये काय काय करायचं आहे. आता सांगितलं, आपल्या घरापासून सुरुवात करायची. आपल्या घरामध्ये जे आपण पाळीव प्राणी पाळतो, सांभाळतो, बरोबर. त्याच्यामध्ये कुठले प्राणी आपण दूध देण्यासाठी वापरतो, कुठले प्राणी फक्त आपण शेती कामासाठी वापरतो, ह्यांचंही वर्गीकरण करायला शिका. त्याच्यानंतर मी सांगितलं दुधापासून आपण काय काय बनवतो, हे पण हे करायचं आहे. नद्या कुठल्या कुठल्या आहेत, फक्त नावं माहिती करून घ्यायची बाळांनो, नवीन काहीतरी शिकायचं. त्याच्यानंतर आपण सांगितलं की आता फुलांची नावं आहेत, फळं आहेत, बरोबर. आपलं जे इंग्लिशचं प्राईम आहे ना बाळांनो, ते सगळं पाठांतर पाहिजे. म्हणजे बेसिक गोष्टी आहेत ना, आपल्या सगळं माहिती पाहिजे. की फुलं किती आहेत, फुलांची कोणकोणती नावं आहेत ते माहिती पाहिजेत, फळं पाहिजेत, फळांचे वर्गीकरण करता आलं पाहिजे. त्याच्यानंतर कुठल्या ह्याच्यामध्ये कुठलं फळ, उन्हाळ्यामध्ये काय मिळतं आपल्याला, प्रत्येक ह्याच्या ऋतूमध्ये एक एक फळ मिळतं, त्या फळांविषयी आपल्याला माहिती पाहिजे, वर्गीकरण करता आलं पाहिजे, बरोबर. आता कुठले प्राणी आपण कुठे वापरतो, प्राणी असेल, पक्षी असेल, आपल्या शरीराचे अवयव असतील, आपल्या घरातील वस्तू असेल, सगळ्या बाबतीमध्ये आपल्या मनापासून आपण काय करायचं आहात, वर्गीकरण करायचं आहे. तशाच प्रकारचं वर्गीकरण आता आपण संख्यांमध्ये पण करायला शिकणार आहोत. कशामध्ये करणार आहोत, तर संख्यांमध्ये पण करणार आहोत. कशामध्ये करणार आहोत, तर संख्यांमध्ये करणार आहोत. आता बघा, पहिली संख्या घेतली मी, तर 1 नंबरनं गणित घेतले. हे 2 आहे, हे 4 आहे, हे 7 आहे आणि हे 8 आहे. आता मला सांगा, 2चा पाढा माहितीये तुम्हाला. आता पाढे कमीत कमी आपल्याला माहिती पाहिजेत. कितीपर्यंत पाढे पाठ पाहिजे, आता कितवीला आहोत, दुसरीला, बरोबर. 10च्या पुढे पाढे पाठ चांगले पाठ पाहिजे, 15 पर्यंत. आता बेके बे, बेदुने 4, बेत्रिक 6, बेचोक 8. इथं बेत्रिक किती यायला पाहिजे होते बाळा, 6. तर किती आल्यात, 7. मग 7 आल्यात, मग गटाच्या बाहेर काय निघतील माझे, 7. इथं कितीचा टेबल लागला, 2चा पाढा लागला, बरोबर आहे. 2चा पाढा लागला नाही ते, म्हणजे बेके बे, बेदुने 4, बेत्रिक 6 यायला पाहिजे होते, किती आले, 7 आले. म्हणजे गटाच्या बाहेर किती आले, 7 आले. आणि बेचोक 8, बरोबर. म्हणजे इथं कधी समसंख्या विचारतील, विषम संख्या विचारतील, मूळ संख्या सम विषम. त्याच्यानंतर तुम्हाला मूळ संख्या पण बेसिक थोड्याफार माहिती पाहिजेत, 1 ते 100 मधल्या. त्यांचं पाड्यांमधल्या शक्यतो संख्या विचारल्या जातात. आता बघू पुढचं काय आहे. 11 आहे, 13 आहे, 15 आहे आणि 17 आहे. आता बघा बाळांनो, इथं काय करते, 2चा पाढा कळाला, इथं लागलाय. बेके बे, बेदुने 4, बेत्रिक 6 पाहिजे, तिथं किती आलेत, 7 आल्यात. म्हणजे 7 गटाच्या बाहेर निघले. आणि बेचो 8, बाकी सगळं बरोबर आहे. आता सेकंड नंबरचं बघूया आपण, बरोबर. सेकंड नंबर मध्ये काय येतंय, 11, 13, 15 आणि 17. आता इथं गटाच्या बाहेर काय निघणार आहे, हो का. 11ला भाग जातो का, 11 कोणाच्या पाड्यामध्ये आहे का, बेच्या पाड्यामध्ये 11 आहेत का, नाही. 13 आहेत का, नाही. 15, 17 आहेत का, नाही. तर 15 आहेत ना, 3च्या पाड्यामध्ये 15 आहेत. 3 5 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15. म्हणजे 3 5 किती येतात, 15. म्हणजे 15ला काय होतो, भाग जातो. पण 11ला, 13ला आणि 17ला भाग जात नाही. बघा,
11, 13 आणि 17ला भाग जात नाही, पण 15ला मात्र भाग जातो. 15ला काय जातो? भाग जातो. पंधराला भाग जातो, पण 11ला, 13ला आणि 17ला भाग जात नाही. पुढे 14, 17, 19 आणि 21. आता ह्याच्यामधून बाहेर काय निघेल बघा बाळांनो? 14 आहे, 17 आहे, 19 आहे आणि 21 आहे. आता इथं पाड्यांचा काही संबंध येत नाही. प्रत्येक गणित पाड्यांमध्येच येतं असं नाही. आता बघा इथं वेगळं काहीतरी आहे. बघा बरं काय वेगळं आहे? काहीतरी वेगळं आहे ना ह्याच्यामध्ये. आता तुम्हाला पहिल्यांदा मी समसंख्या सांगते की ज्या संख्येच्या एकक स्थानी, बघा ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 हे अंक येतात त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात. आणि ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक येतात त्या संख्येला विषम संख्या असे म्हणतात. म्हणजे तुम्हाला समसंख्या कळाल्या, तुम्हाला विषम संख्या कळाल्या. आता आपण ह्यांचा वापर आता इथं करणार आहोत. आता मगाशी आपण पाढे बघितले, आता ह्यांचा वापर करू. आता बघा इथं एकक स्थानी 1 आहे, ही विषम संख्या आहे. आता सांगताना मी सांगितलं. इथं 9 आहेत, ही पण विषम संख्या आहे. इथे 17 आहेत, ही पण विषम संख्या आहेत. एकक स्थानी 7 आहेत, विषम संख्या आहेत. एकक स्थानी 9 आहे, विषम संख्या आहे. आणि एकक स्थानी 21 आहे, विषम संख्या आहे. तर विषम संख्या कुठली नाही तर 14. कारण इथे एकक स्थानी किती आहे? 4 आहे. आणि 4 ही कुठली संख्या आहे बाळांनो? तर समसंख्या आहे. 4 ही कुठली संख्या आहे? तर समसंख्या आहे. बाकी सर्वांच्या एकक स्थानी 7, 9, 21 आहेत आणि ह्या विषम संख्या आहेत. पुढे 22 एकक स्थानी 2 आहे, इथं 4 आहे, इथे 7 आहे आणि इथं 30 आहे. आता बघा एकसारखीच गणित घेतली. आता मी तुम्हाला सांगताना सांगितलं की ह्याला समसंख्या म्हणतात, ह्याला विषम संख्या म्हणतात. आता ह्याला काय म्हणतील? आता ह्या सगळ्या विषम संख्या आहेत आणि ही एकटीच समसंख्या आहे. आता खाली बघा बघू. आता सांगितलं ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 हे अंक असतात त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात. आता ह्याच्या एकक स्थानी बघू. इथे एकक स्थानी किती आहे? 0. इथे एकक स्थानी 7, इथे एकक स्थानी 4 आणि इथे एकक स्थानी 2. आता कोणाचे एकक स्थान वेगळं आहे? 3 नंबरचं, बरोबर. इथे 7 आहे आणि 7 ही कुठली संख्या आहे बाळांनो? तर विषम संख्या आहे. कुठली संख्या आहे? विषम. म्हणून ही काय येईल? आपली गटाच्या बाहेर येईल. आणि बाकीच्या सर्व संख्या कशा आहेत? तर सम आहेत. ही पण समसंख्या आहे, ही पण समसंख्या आहे. एकक स्थान बघतोय बाळांनो फक्त आपण. आणि 0 आहे म्हणजे ही पण कुठली संख्या झाली? समसंख्या झाली. बाकीच्या सगळ्या सम आहेत, फक्त एकच संख्या माझी काय आहे? तर विषम आहे. इथे पण बघा सेम तसंच आहे. ह्या सगळ्या कुठल्या संख्या आहेत? विषम. ह्या सगळ्या विषम आहेत, फक्त ही एकटी संख्या अशी आहे की ती काय आहे? की समसंख्या आहे. आता खालचं गणित बघूया. इथं आपण समविषमचा संबंध लावू शकतो, पाड्यांचा पण संबंध लावू शकतो. बघा काय आहे? 2, 4, 9, 8. आता ऑब्विसली इथं बाहेर काय निघणार आहे? 9 निघणार आहेत. का तर हे 2च्या पाड्यातील संख्या आहेत किंवा ह्या सर्व समसंख्या आहेत आणि 9 ही विषम संख्या आहे. म्हणजे 9 काय निघाले तुमची? बाहेर. आता विद्यार्थ्यांना तुम्हाला बेसिकली काय माहिती पाहिजे? बुद्धिमत्ता शिकताना, वर्गीकरण करताना, गणिती संख्यांमध्ये एक तुम्हाला पाढे माहिती पाहिजेत, तुम्हाला समसंख्या कोणाला म्हणतात माहिती पाहिजे, फरक माहिती पाहिजे, संख्यांमध्ये येणारा फरक. म्हणजे समजा जर इथं माझी 3 संख्या असेल आणि इथं माझी 8 आहे, तर ह्या 3 मध्ये आणि 8 मध्ये कितीचा फरक आहे? 5चा फरक आहे, बरोबर.
नाही, असं गणित नाही. तुम्हाला पुढे विचारतात तशा पद्धतीचं गणित. असं गणित नाही विचारत इथं फक्त वर्गीकरण करा हे ज्यावर आधारित आहे ते आपण पुढे घेऊया, ती कन्सेप्ट पुढे घेऊया जरा बेसिक माहिती झाल्यानंतर. आता बघा आपण हे घेतोय की 2, 4, 9 म्हणजे पाड्यांची तुम्हाला माहिती पाहिजे. जसं मी इथं समजा आता इथे 2 आहेत, मी इथे लिहिलं 11, 33, 55 आणि इथे लिहिलं मी 88. तर ह्यांचा काय संबंध आहे का? आहे ना, ह्यांचा संबंध आहे. बघा बाळांनो कसा. आता इथं 11 आहे, 11च्या पाड्यामध्ये 33 पण आहे, 55 पण आहे, पण 88 पण आहे. पण आता बाहेर काय काढायचं? आता पाडे तर पाड्यांमध्ये तर आहे, बाहेर तर काढू शकत नाही. हा, तर तुम्ही विचार केला का? इथे एकक स्थानी 1 आहे, इथे एकक स्थानी 3 आहेत, इथे एकक स्थानी 5 आहेत आणि इथे एकक स्थानी 8 आहेत. हे 1, 3, 5 ह्या विषम संख्या आहेत. तर 8 ही समसंख्या आहे. 8 ही कशी संख्या आहे? समसंख्या आहे. कशी संख्या आहे बाळांनो? समसंख्या आहे. तर 8 ही कशी आहे? समसंख्या आहेत. हे जर इथं एकक स्थानी 1 आहे, ह्याच्या एकक स्थानी 3 आहेत, ह्याच्या एकक स्थानी 5 आहेत, बरोबर या 11च्या पाड्यातील संख्या आहेत. पण इथे एकक स्थानी किती आहेत? 8 आहेत आणि 8 ही समसंख्या आहे. 5, 3, 1 ह्या विषम संख्या आहेत. हे समजलं तुम्हाला? संख्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. पुढे गटात न बसणारी आकृती ओळखायची. कुठली आकृती ओळखायची? गटात न बसणारी. आता बघा सगळं सेम आहे, फक्त बाहेर काय निघेल? आता हे सोपं आहे, बरोबर का नाही? हा, काय निघेल बाहेर? चांदणी बाहेर निघेल, म्हणजे तुमचा स्टार बाहेर निघेल. इथं त्रिकोण आहे, इथं त्रिकोण आहे, सगळीकडे त्रिकोण आहे. फक्त ह्या त्रिकोणामध्ये काय केलेलं आहे त्यांनी? तर गोल घेतलेला आहे. मग त्रिकोणामध्ये कुठल्याच त्रिकोणामध्ये गोल आहे का? नाही. मग ह्या त्रिकोणामध्ये आहे, म्हणून आकृती कुठली बाहेर निघाली? तर 3 नंबरची आकृती काय झाली? बाहेर निघाली. आता सगळीकडे चौकोन आहे, चौकोनामध्ये गोल आहे, बरोबर? इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे आणि इथं त्याच्या आतमध्ये अजून एक गोल आहे. बाकीच्या आकृतीमध्ये आहे का? नाही. मग बाहेर काय निघायला? 1 नंबरच्या. पुढे आता ह्याच्यामध्ये काय आहे? त्रिकोण आहे, बरोबर? काय आहे? त्रिकोण आहे. हा, आता हा त्रिकोण मोकळा आहे, हा पण त्रिकोण मोकळा आहे, हा पण त्रिकोण मोकळा आहे. म्हणजे त्याच्या आतमध्ये आपण कलर केलाय का? नाही. फक्त एकच त्रिकोण असा आहे की त्याच्या आतमध्ये आपण काय केलेलं आहे? कलर केलेला आहे. मग बाहेर काय निघेल? तर हा त्रिकोण काय होईल? बाहेर निघेल. आता सगळ्या अंडाकृती आहेत, बरोबर? सगळे अंडे कसे आहेत? मोकळे आहेत. पण हाच एक अंडा काय आहे? त्याच्यामध्ये एक सर्कल आहे, म्हणून बाहेर काय निघालं? ही आकृती काय झाली? बाहेर निघाली. पुढे आता आहेत, पण प्रत्येकांमध्ये बघा किती आहेत? 1, 2, 3, 4 आणि ह्याच्यामध्ये 1, 2, 3. इथे 1, 2, 3. इथे 1, 2, 3. मग बाहेर काय निघेल बाळांनो? 1 नंबरची आकृती काय होईल? बाहेर निघेल. पुढे आता इथे किती सर्कल राऊंड केलेले आहेत? म्हणजे पूर्ण चौकोनामध्ये किती भाग रंगवलेला आहे? फक्त 2 भाग. ह्याच्यामध्ये पण किती भाग रंगवला आहे? 2च. त्याच्यामध्ये पण 2च. पण हीच आकृती अशी आहे की त्याच्यामध्ये सगळे भाग रंगवलेत आणि एकच फक्त भाग ठेवलाय की तो रंगवलेला नाही. म्हणजे त्याचे किती भाग केले त्यांनी? 4 भाग केले, बरोबर? मग ह्याच्यातले किती भाग रंगवले त्यांनी? 2 भाग रंगवले, बरोबर? आणि 2 भाग काय केले त्यांनी? रिकामे ठेवले, बरोबर? 2 भाग रंगवले. 4 भागांपैकी किती भाग रंगवले? 2 भाग रंगवले, बरोबर?
2 भाग रंगवले, 2 भाग रिकामे ठेवले. पण ह्या आकृतीमध्ये कसं केलं त्यांनी? 3 भाग रंगवले, बरोबर ना? 1 2 3 आणि एकच भाग रिकामा ठेवला. म्हणून आकृती कुठली चुकीची आहे? तर 4 नंबरची आकृती काय आहे? चुकीची आहे. पुढे सगळ्यांना संख्या दिसतात आहेत का? उसट दिसतात आहेत? मी एकदा त्याच्यावर ड्रॉ करते. 2 4 6 8 आणि इथं प्रश्नचिन्ह. मगाशी मी तुम्हाला जी कन्सेप्ट सांगत होती ना बाळांनो, ती 11 22 33. एक 2 4 8 11 22 33. ठीक आहे, आपण यातली 2च गणित बाळांनो बघूया. बाकीची काय करू आपण परत एकदा रिव्ह्यू करून घेऊया. आता ह्याच्या आधारित मी तुम्हाला गणित डायरेक्टली ब्लॅकबोर्डवर शिकवते. तुम्हाला आकृती दिसू, अदरवाईज नाही दिसू. ह्याच्यामध्ये क्लिअर दिसते. पहिल्यामध्ये विचारले की 2 4 6 8 आणि प्रश्नचिन्ह दिलाय. बघा त्यांनी काय काय विचारले. पहिल्या आकृतीमध्ये आपल्याला 2 विचारल्यात, 2 4 6 8 आणि प्रश्नचिन्ह विचारलंय, बरोबर? 2 4 6 8 आणि प्रश्नचिन्ह विचारलं. त्याने ऑप्शन मध्ये आपल्याला दिलाय 9 10 3 आणि 6. तर काय येईल ऑप्शन मध्ये? काय? आता वरती बघा बाळांनो, कितीचा पाडा आहे हा पहिल्यांदा बघायचं की पाडे कुठले आहेत. पाडा आहे 16 दिसतंय आपल्या डोळ्याला की हा काय आहे? पाडा आहे. बेचा पाडा आहे बे के बे, बे 2 4, बे 3 6, बे 4 8 आणि बे पंचे म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी उत्तर काय येणार आहे? बे पंचे 10. म्हणजे उत्तर किती आलं माझं ह्याच्यामध्ये? तर उत्तर ह्याच्यामध्ये माझं किती आलं? 10 आलं. कारण की पाडा आहे 2चा तो. बे के बे, बे 2 4, बे 3 6, बे 4 8, बे पंचे 10. पुढे आहे 11 22 33, बरोबर? 11 22 आणि 33. मग काय येईल बाळांनो? 11 1 11, 11 2 22, 11 3 33, 11 4 44. इथं 44 आहे, इथं 55 आहे, इथं 66 आहे आणि इथं 88 आहे. तर काय येईल बाळांनो? 44. काय येईल तुमचं उत्तर येईल, बरोबर? 2 नंबरचं कळालं तुम्हाला? बघा, 1 मध्ये त्यांनी पाढा विचारलाय, आपण पाढ्यामधनं उत्तर काढलेलं. आता आपल्या डोळ्याला दिसतंय की 2 आहे 4 आहे 6 आणि 8 आहे. म्हणजे हा कितीचा पाढा आहे? 2चा पाढा आहे. खाली 11 आहे 22 आहे 33 आहे. आता सहज 11च्या पाढ्यामधली संख्या आहे म्हणून इथे कितीचा येणार? आता 11 1 11, 11 2 22, 11 3 33 आणि 11 4 44. पुढे तिसरा प्रश्न आहे 1 2 4 आणि 8. काय आहे? 1 2 4 आणि 8 आणि प्रश्नचिन्हाच्या जागी त्यांनी आपल्याला विचारले की प्रश्नचिन्हाच्या जागी कोणताही संख्या येईल. आता ह्याचं ऑप्शन काय आहे? 15 16 13 आणि 11. तर उत्तर काय येईल बघा बाळांनो? बेके बे. आता समजा मी जर 2 वाढवलं, 2 2 अधिक 2 4, बरोबर? 4 आणि 4 8. आता बघा 2 आणि 2, मी 2 1 आणि 1 ची बेरीज केली तर माझं उत्तर किती आलं? 2 आलं. मी 2 अधिक 2 केलं तर माझं उत्तर किती आलं? 4 आलं. मी 4 अधिक 4 केलं तर माझं उत्तर किती आलं? 8 आलं. आलं का नाही? आता मी 8 अधिक 8 करते तर 8 आणि 8 किती होतात बाळांनो? 16. म्हणजे माझं उत्तर किती येणार आहे? तर 16 उत्तर येणार आहे. कळलं याचं उत्तर कसं काढलं? 1 2 4 8, बरोबर? 1 आणि 1 ची बेरीज केली तर माझं उत्तर किती येत आहे? 2 येत आहे. 2 आणि 2 ची बेरीज केली तर माझं उत्तर किती येणार आहे? 4. 4 आणि 4 ची बेरीज केली तर माझं उत्तर किती येणार आहे? 8. 8 आणि 8 ची बेरीज केली तर माझं उत्तर किती येणार आहे? 16. बरोबर? मग माझं उत्तर ह्याच्यातलं काय आलं? 16 आलं. कळालं कसं आलं ते उत्तर 16?
सगळ्यांना इथपर्यंत वर्गीकरण आणि संख्याज्ञानचं टॉपिक कळालेला आहे. थँक्यू.